नेक्स्ट व्हिडिओ आणि ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे कोकणातील शिमगा। आता मी राहते चिपळूणमध्ये आणि आम्ही आता गावाला आलो आहे। तर आज होता होम, काल रात्री होती शंकराची होळी आणि आज सकाळी होता होम। तर आम्ही सकाळी किती वाजता उठलो आपण? आम्ही सकाळी उठलो 5:30 वाजता आणि तिकडे गेलो होतो। तर तिकडे पालखी आमची तिकडेच ठेवली आहे। तर रविवारी पालखी आमच्याकडे येणार आहे आणि तिकडे होम लावला, पालखी फिरली, पालखी नाचवली, सगळे व्हिडिओज मी टाकणार आहे आता। आणि हे माझं घर आहे, मी नंतर तुम्हाला दाखवेलच माझं घर कसं आहे आणि माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत ते पण सांगते नंतर। उद्या तिकटे होळीच्या पुरणपोळ्या, उद्या तिकटे सण, उद्या वडे आणि मटण, उद्या वडे आणि चिकन।
आमच्या बाबांची समाधी. हे माझे बाबा कॅप्टन काशरामराव सीतारामराव चांदे. आणि मम्मी ही आमची चूल आहे. इकडे फक्त नॉनव्हेजसाठी नॉनव्हेज इकडे होतं कारण की घरी व्हेजिटेरियन लोक पण आहेत आमच्याकडे वडे चिकन मटन आहे कारण की आज तिखटा सण आहे आणि काल गोडा सण होता तर आम्ही पुरणपोळी वगैरे बनवलं होतं म्हणून आज वडे आणि चिकन आहे आणि चुलीवरती बनवतो. आणि हे आमचं खास नॉनव्हेज बनवण्यासाठी आम्ही चूल बनवले आहे. इकडे सगळं नॉन व्हेजिटेरियन होतं आणि तिकडच्या साईडला व्हेजिटेरियन होतं कारण की हात वगैरे लावायला चालत नाही म्हणून. इकडे मटण साफ करायचं काम चालू आहे मम्मीचं. टेबला बस वडे करायला. मी गोरे दिसतेस का एकदम. मम्मीने आता वडे बनवायला चालू केलेला आहे आणि हा गेलाय पहिला वडा तेलामध्ये. तिकडे मटण साफ चालले आणि इकडे चिकन रेडी आहे. चिकन लिंबू कांदा वडे फ्राय चिकन. मी मटण खात नाही सो मी घेतला नाही. दोन आहेत. सर्वाधिक षटकारचा मानकरी म्हणून मला वाटतं 4-5 बॉलमध्ये 5-6 तरी मारले. आणि एका ट्रॉफीसाठी त्यांना किती मेहनत करावी लागते. एवढ्या उन्हातून खेळतात क्रिकेट. एवढ्या उन्हातून आपल्याला घरी बसायला जमत नाही. एवढ्या गरमीतून आपल्याला बाहेर चालू नाही शकत. ते लोक बाहेर जाऊन खेळतात. आणि एवढी खूप सारे ट्रॉफीज भेटलेत दादाला आणि बंधूला. समोरच्या प्लेअरने नांगी टाकलेली. एवढे 18 बॉल 84 मारल्यानंतर काय होणार. 40 एवढं तुडवलं आणि पूर्ण नाही फक्त माझ्या नावावर झाली. खास दादासाठी काजूच्या बियांची भाजी आम्ही काजूच्या बियांची भाजी आज खाणार आहे. खास काकीने आमच्या रानातून आणलेले काजू आहे. काकी आणि बाय आमची बाळा आणि रानात जाऊन स्वतःहून काढून आणलेले. दादा खास मुंबईवरून मटण बनवायला आलाय. मटण खास मटण बनव. याला आतमध्ये ठेवून क्रिकेट खेळतात म्हणून जीव चाललाय याचा. बोलतोय नुसता. हे क्रिकेट खेळतात. एकाच झाडाचे 3 प्रकार.
फुलांची भाजी, पानांची भाजी आणि ही कसली ग? शेंगांची भाजी. चांगलं करताय तुम्ही गावाला येऊन भाज्या. आणि इकडे दादा नुसतं खातोय, आल्यापासून नुसतं खायचं ध्यान लागलाय त्याला. कलिंगडची भाजी, कलिंगडाची भाजी, गडची नाही. अरे आपण चांगलं वाटतं. दादा असं कोणी सोडलेला कापलेला? ऐसा काटने का होता है. त्याच्याकडे तो छोटा चमचा आहे, ते पोळीचा त्याच्याने असं उघड करा. हा दादा आणि वहिनी. हम कलिंगड़ की भाजी कर रहे हैं. मराठी बोलो, मराठी बोलो, हिंदी नहीं बोलो. आइसक्रीम काढ़ते हैं. पांढरा बसवला ना तुम्हाला. हमारे यहाँ पे ऐसा कलिंगड़ होता है. तिथं कापून घ्यायला पाहिजे इसको होतं. ऐसा हम काटते हैं, ऐसा थोडासा कापला होता. ऐसा करके इसका ओ वाव, नाईस नाईस. ते मस्त आहे रे. खाना. आदू बशी आणला तिथला. परी आदू कुठलं फ्रूट आहे? अरे डाळ पाडून डिश. आमचं हे गावरान जेवण. ह्या जेवणामध्ये असं विशिष्ट पूर्ण जेवण असतं आमचं. त्यामध्ये भात भाकरी तुम्हाला माहिती आहे. ही डाळ वाटपाची डाळ आहे. हां, त्याची टेस्ट खूप चांगली असते. भाकरीशी तुम्ही खाऊ शकता, भातावर पण खाऊ शकता. असं आहे. हे तुम्हाला वाटेल की बा हे ऊसाची भाजी आहे, पण ती ऊसाची भाजी नाही आहे. ती आहे आमच्याकडे शेवग्याच्या शेंगाची भाजी है ना. आणि शेवग्याची आमची आता शेवग्याची भाज्या वेगळ्या प्रकारची करतात. ही फुलांची भाजी केलेली आहे, शेवग्याच्या फुलाची भाजी. ही पण खूप टेस्टी असते, भाकरी बरोबर मस्त लागते. आणि ही आहे शेवग्याच्या पानांची भाजी. ही पण तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, एकदम टेस्टी लागते. तर अशी ही शेवग्याच्या पानांची, फुलांची आणि शेवग्याच्या फळाची भाजी. आणि ही आमची कांद्याच्या पातीची भाजी, जी आम्ही कांद्याची पात असते ना त्याची भाजी केली जाते. ते असं आमचं गावरान जेवण. ह्याची मजा वेगळीच असते. हे आमचं घर, त्याचं नाव आम्ही ठेवलंय आशीर्वाद. उघड उघड. बाहेरचं अंगण आणि हा बाहेरचा भाग आणि हा जॅकी. आणि इकडे आतमध्ये हॉल आहे, कृष्णाचा फोटो आणि तिकडे महादेव. तिकडची साईड आमची आहे, इकडची साईड मोठ्या काकांची आहे. आणि हा कॉमन हॉल आहे, त्याच्या तिकडे गावचे पप्पा. उद्यासाठी साफसफाई चालू आहे सगळी. रांगोळी काढली. हे आमचं देवारा, देवघर, देवाची रूम. आणि इकडे पालखी ठेवणार आहे, आमच्याकडे पालखी येणार आहे आता. तर मग आम्ही सगळे रेडी होऊन बसलोय. सकाळी 4 वाजता उठून रेडी होऊन बसलोय. आता 8 वाजतील आणि आता
आमच्याकडे पालखी येणार आहे आणि बाहेर पण आम्ही खूप सारी रांगोळी वगैरे काढले. बाबांच्या समाधीला पण रांगोळी काढली, तुळशीला काढले. हे आमचं सभा मंडप. दादा 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 परी आदू मोठे मम्मी नमस्कार. वहिनी गावची मम्मी. नमस्कार मित्रांनो, आणि आज आमच्या घरी येणारे पालखी, तर सगळ्या लोकांनी लवकरात लवकर तयार व्हावे आणि पालखीसाठी जमा होईल. आम्ही खूप छानशी रांगोळी काढली आहे आणि आमचं घरही खूप चांगल्यापैकी सजलेलं आहे. आता फक्त पालखीचा इंतजार आहे. तशी पालखी येईल, आम्ही पालखी नाचवू, पालखीच्या पाय धुवू आणि पालखी घरी येईल. पालखी आली आहे आणि आता थोडा वेळ थांबणार आहे आणि नंतर नैवेद्य वगैरे दाखवून पाया वगैरे पडून झाल्यावर परत मग दुसऱ्या घरी जाणार आहे. प्रत्येकाच्या घरी एक एक तास पालखी आहे. आणि आता आमच्याकडे सगळ्यात पहिला वार आमचा आहे. सोले मातेच्या आगमन झालेलं आहे. आपण ब्लॉग बनवतोय सुकन्या चांगली याच्यासोबत सोले माता आलेली आहे. आता थोड्या वेळ नाचणार आहे ती आणि त्यानंतर आपण मटन चिकन हे सगळं खायचं आहे. महाप्रसाद नाही, आज महाप्रसाद आहे, नॉनव्हेज नाही आहे बिलकुल.